या पालखीला 20 वर्ष झाले. इथं पण तुम्हाला मोठा चिंबोरा डायरेक्ट काढलेला आहे. अशी दैवी शक्ती आपण भांडुपात आलेली आहे. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर. चला तर आज जाणार आहोत भांडूप गावात. सो इथून एकविरा आई मानाची पालखी निघणार आहे, थेट भांडूप गावातून निघणार आहे आणि त्यांचा जल्लोष असणार आहे. त्या जल्लोषात या पालखीचं आगमन इथून होणार आहे. भांडूप गावातून थेट जाणार आहे कारल्यास्थानी. सो हाच जल्लोष पाहण्यासाठी आपण जाणार आहोत भांडूप गावात. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. मंडळी पाहू शकता मस्त अशी पालखी सजवलेली आहे. हे बघा मस्त असं फुलांनी सजवले, सुशोभित केली आणि आईमाऊलीचा मुखवटा तुम्ही पाहू शकता. हे बघा आईमाऊलीला मस्त अशी चाफ्यांची माळ घातली पाहू शकता तुम्ही. हे बघा आणि प्रत्येक आईचा फक्त दर्शन घेताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे.
पाहू शकता मस्त अशी आई माऊली तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा मस्त सजवली. हे बघा या ताईचा हार लावतात आई माऊलीला. आणि इकडं पाहू शकता तुम्ही पापलेट वगैरे लावलीत मस्तपैकी. हे बघा. आणि इथं पण तुम्हाला मोठा चिंबोरा डायरेक्ट काढलेला आहे. रंगोली पाहू शकता. हे बघा संपूर्ण रोडवर तुम्हाला रांगोली पाहायला भेटणार आहे.
शकता कोलिनबाई असणार आहे. हे बघा पाट्या ठेवल्यात मस्त अशा रांगोल्या तुम्हाला रोडवर पाहायला भेटणार आहे. आणि या साईडला पण तुम्हाला कोली पाहायला भेटणार आहे. जाळे टाकताना कोली असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. पांडवांची बहीण ग पांडवांची बहीण ना बहीण पालुके बैसाली ग बहीण पालुके बैसाली ग चालली मिरवित ये मिरावीत गो मिरवित ये मिरावीत गो चालली कारल्याच्या वताला गो लोणावल्या घाटाला गो आय तू पांडुप गावाची गोय तू पांडुप गावाची गोय तू गालामध्ये असलीस गो गालामध्ये असलीस गो नाकी घातलीस मोतियाची नथ गो नाकी घातलीस मोतियाची नथ नथ काय नाकाला शोभली गो नाकाला शोभली गो कपाली कुंकावाचा टिला कपाली कुंकावाचा टिला गटीला तुझ्या घसा भाग्याचा ग तुझ्या घसा भाग्याचा ग डोई घातलीस आबोलीची येणी डोई घातलीस शेवनातीची येणी गोयनी तुझ्याचा काय डोई लागो तुझ्याचा काय डोई लागो गाली घातलास मकबाली चारू गाली घातलास मकबाली चारू गोर काय गाल्याला शोभ लागो गाल्याला शोभ लागो आय तू खुशीनी नाचलीस गो खुशीनी नाचलीस तो आय तू पालुके बैसलीस गो पालुके बैसलीस आय माऊलीचा
शांत बसा.
आपण स्पायरो लावलेत, कोणाच्या कपड्यावर नाही उडले पाहिजे. ही आम्ही 2 मिनिटात फक्त तुमच्या पालखी बसं पण पालखीच्या बाजूला व्हायचंय ही विनंती आहे. थोड्याच वेळात आपला स्पायरो आणि बाकी पालखी बॉईज तर्फे आईमाऊली चरणी एक नवीन असं काहीतरी करता येईल असं त्यांनी केलेलं आहे. आपण भाविक म्हणून या क्षणाचा आनंद टिपायचा आहे आणि आपण पण याच्यातनं काहीतरी वेगळं करायचा थोडासा प्रयत्न करूया.
मी सारिका मंगेश पवार, स्थानिक Okay. नगरसेविका. आज एकविरा ही प्रतिष्ठान या पालखीला 20 वर्ष झाले आहेत. या 20 वर्षाच्या काळात मी असं मला सांगू इच्छिते की जेव्हा 2008 साली हा तो पालखीचा विषय आमच्या घरात निर्माण झाला आणि आजच्या दिवशी मला पूर्ण प्रवास आठवत आहे. मी जी पालखी बनवली त्या पालखीचं पूर्णपणे जे आपण जी खांद्यावरून नेतो ती आमच्या घरात आम्ही हे केली. 2-2 वाजेपर्यंत हे पालखीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आमच्या घरात बसून नाही बाबा हे असं झालं पाहिजे, हा मुखवटा असं झालं पाहिजे, हा मुखवटा आपण इथे पालखीच्या कार्यकर्त्यांनी मुरबाड इथे बनवलेला आहे. आणि खरंच दैवी शक्ती आहे. आपण पाहत असाल की जो 6 महिने पाऊस होता, जो कालपर्यंत पडत होता, जो मुंबईमध्ये पडत होता, तो आजच्या दिवशी कुठेही पडला नाही. असा हा आपल्या आईचा महिमा आहे. आणि याच्यात आणखीन एक अशी विषय एक सांगते तुम्हाला की आमची पालखी आमच्या पवार कुटुंबातील जेवाऱ्यात मुखवटा असतो आणि प्रत्येक मंगळवारी त्या मुखवट्याची पूजा होते. आमचे कल्पेश म्हात्रे, ज्यांना आम्ही बंडीबाई बोलतो, तो ते मुखवट्याची पूजा करायला, तिचे वस्त्र चेंज करायला त्यांनी तो मुखवटा उचलला आणि तिच्या तो खालचा स्टँड होता, काही कारण नसताना तो पडला. जोपर्यंत माऊली त्या स्टँडवरती होती तोपर्यंत त्या स्टँडला त्या याला काही झालं नाही. जसं ते मुखवटा पडलं, अशी दैवी शक्ती आपण भांडूपवर आलेली या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या पालखी सोहळ्यात या 21 भांडूप गाववाल्यांची कशी कृपा आहे. आणि आज आपण सोहळा बघतोय, जवळपास पाहुणेचे मला वाटतं पाहुणे होतोय आणि आपण बायांची गाणी ऐकतोय. सुंदर अशी कृपा सर्व आगरी कोळ्यांवरती राहावी तिच्या चरणी. तर उद्या आपल्या पालखीचं नियोजन कसं असेल? इथून सकाळी 8 वाजता इथून पालखी निघणार. ती कोपर खरेणे इथे जाणार. इथे दुपारचा हॉल्ट असेल आणि दुपारी जवळपास मला वाटतं 11-11:30 लोक पोहोचतील आणि त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत आराम करून पुढच्या प्रवासाला. म्हणजे तब्बल हा किती दिवस असणार आहे प्रवास? तब्बल हा प्रवास आपला टोटल आजचा दिवस पकडून 5 दिवसाचा असतो. बुधवारी पालखी आपली बहिरी देवाजवळ पोहोचेल. बहिरी देवाला मान देऊन पुन्हा तिथून पदयात्रा करू. आम्ही भांडूप गावातून जवळपास 25 बस असतात आणि त्या बस तिथे पोहोचल्यानंतर आपला जो कार्ला देवीचा फाटा आहे तिथून पुन्हा आईची बोलतात ना एवढे 5 दिवसाचा पदयात्रेकडे तिची आपण दृष्ट काढली जाते तिथे आणि दृष्ट काढून पुन्हा एकदा पालखीजवळ पायथ्याशी नाचत गाजत पुन्हा एकदा आपण तिथे पोहोचतो गडावरती. पालथ्याशी मान देऊन 5 पायऱ्या, आई माऊली आणि बायांची. धन्यवाद. जय ओके, थँक्यू. बोला आई माऊलीचा एकविरा माते की जय. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला जल्लोष भांडूपकरांचा? एकदम जल्लोष भारी होता. हीच मानाची पालखी भांडूप गावातून आता जाणार आहेत कारल्यास्थानी. आणि मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये.